नमस्कार मित्रांनो, आपला मित्र उदय लाड आता आपल्या सर्वांसाठी शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आलाय नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल, हे देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीन विक्री करण्याची योग्य वेळ कोणती, ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा होणार आता खूप खूप फायदा. सध्याचा हा लाख मोलाचा सवाल, हे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती, जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर मला वाटतंय आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा. आणि त्याचबरोबर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आवडला तर नक्की व्हिडिओस एकदा लाईक करा. इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा. आणि राहिला असेल आपल्या सर्वांचं सबस्क्राईब करायचं, तर चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो सतत. शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल, हे देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीन विक्री करण्याची योग्य वेळ कोणती, ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा होणार इथं खूप खूप फायदा. जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर व अचूक उत्तर, तर याच्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची सध्याची दर पातळी कशी, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती सध्या कशी, आणि त्याचबरोबर या सर्वांचा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो, म्हणजे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव तेजीकडे जाणार की मग मंदीकडे, जर या असणाऱ्या महत्वाच्या गोष्टीचं आकलन केलं तर तुमच्या मनातील जो सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विक्री करण्याची योग्य वेळ कोणती, या महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर आपणास मिळून जाईल. आता या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्या आपल्याला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळी प्रथम बघणं गरजेचं. आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी बाजारभाव पातळी सध्या दिसायला लागली ती 10 ते $10.5 प्रति बुशेलच्या दरम्यान आहे. आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची जी सध्याची दर पातळी आहे ती इथून पुढे तुम्हाला पुढच्या 30 दिवसात ना वाढताना दिसणार आहे ना घटताना दिसणार आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात कसल्याही प्रकारचा बदल संभवणार नाही. दुसरीकडे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दराचा विचार केला तर सोयाबीनचा दर हा किती आहे, 4,000 ते 4200 दरम्यान. आणि महत्वाची गोष्ट इथं लक्षात ठेवावी लागेल की इथून 15 दिवसापूर्वी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची जी दर पातळी होती ती आपल्याला जवळपास 4200 ते 4500च्या जवळपास दिसली होती. आता महत्वाचा प्रश्न काय पडतो मग इथं, की सोयाबीनचा बाजारभाव मग 4200 ते 45 दरम्यान होता तर तिथून खाली का आला. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की जेव्हा सोयाबीनची दर पातळी इथून 15 ते 20 दिवसापूर्वी 4000 ते 4200च्या दरम्यान आपण सध्या पाहतो ती तेव्हा किती होती, 4200 ते 4500. मग काय झालं, नाफेडनं मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री सुरू केली आणि जशी जशी विक्री सुरू झाली तसा तसा सोयाबीनचा दर हा घसरत गेला आणि सोयाबीनची दर पातळी अक्षरशः 4000 ते 4200 दरम्यान येऊन ठेपली. आता प्रश्न हा पण पडतो की सध्या जो बाजारभाव आहे याच्यापेक्षा हा खाली जाणार का, इथं सोयाबीन विक्री करून मोकळं व्हायचं. लक्षात घ्या, नाफेडनं सोयाबीन विक्री वाढवली म्हणून दर कोसळले, परंतु इथून पुढे नाफेडची जी विक्री आहे ती तुम्हाला या ठिकाणी घटताना दिसणार आहे.
असं मानल्या जात आहे की 31 मे पर्यंत आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये नाफेडची सोयाबीन विक्री जवळपास बंद होण्याची शक्यता आहे. या जर गोष्टीचा विचार केला तर महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की याच्यामुळं आपल्याला 31 मे पर्यंत कमीत कमी 100 व जास्तीत 200ची तेजी सोयाबीनच्या दरात दिसू शकते आणि बाजारभाव पुन्हा एकदा 42 ते 45 दरम्यान पोहोचताना दिसू शकतात. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला मग जास्त काळ न थांबता 43 44 आसपास भाव मिळाला की इथं सोयाबीनची विक्री करायची, ज्यामुळे होईल आपला 100% फायदा. आता याचा अर्थ लक्षात घ्या की सोयाबीनचा दर किती रुपये झाल्यावर सोयाबीनची विक्री करायची, म्हणजे सोयाबीन विक्री करण्याची योग्य वेळ कोणती, तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विक्री करण्याची योग्य वेळ आहे मित्रांनो 41 ते 44 दरम्यान. म्हणजे 43 44चा दर मिळाला की इथं 100% सोयाबीनची विक्री करायला काही हरकत नाही. मग आपण हा जो दर आहे ते इथं सोयाबीनची विक्री करून टाका आणि फक्त महत्त्वाचा मुद्दा काय की जेव्हा केव्हा विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा, ज्याच्यामुळे आपल्या सर्वांना जो आहे तो भावांतर योजनेचा लाभ इथं मिळू शकेल भविष्यामध्ये. आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचून माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आपला आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र. मला वाटते व्हिडिओ आवडला लाईक करा, त्याचबरोबर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी एकदा शेअर पण करून घ्या आणि राहिला असेल आपल्या सर्वांचं सबस्क्राईब करायचं तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत. शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयला असाच नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील. तोपर्यंत शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधव आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून खूप खूप आभार व्यक्त.